ट्रेनचा प्रवास करत असाल तर खूप सावधगिरीने आणि काळजीने करा, कारण तुम्ही कामासाठी निघून जाता पण तुमची घरची माणसं तुमची वाट बघत बसतात. पण त्याआधी नमस्कार मंडळी, कसे आहात? मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आता तुमच्याशी आजचं माझं थोडंसं डेली रुटीन शेअर करते. हा गॅसचा प्रॉब्लेम आहे ना, कधीच संपतोय असं झालं आहे. सकाळी सकाळी डब्बा करायला घेतला आणि माझा गॅस संपला. ते बरं झालं का मी इमर्जन्सीसाठी हे छोटा सिलेंडर भरून ठेवते, पण तो सुद्धा संपला होता. मग तोच छोटा सिलेंडर घेण्यासाठी मी दुकानात आले. दुकानात येऊन घरी आले, सगळी कामं आवरली आणि सगळी कामं जरी आपण आवरली ना तरी आपलं एक काम राहून जातं, ते म्हणजे कचरा टाकायचं. ते काम आधी करून घेतलं आणि खरंच घरातला कचरा बाहेर गेला ना का मनाला खरंच खूप मोठी शांती मिळून जाते. मग त्यानंतर घरी आले, घरातली सगळी कामंसुद्धा पटापटा उरकून घेतली, कारण आज मला कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि हे माझं ना खरंच अचानक ठरलेलं आहे. त्यामुळे मी माझी तयारी तर आधी करून घेतली, त्यानंतर ऋत्वीची तयारी करायला घेतली. पण ऋत्वीचं तर माझ्या फक्त रडारड चालू होती, कारण तिला हे फ्रॉक घालायचं नव्हतं. मग मी तिच्या आधी समजूत काढली की ऋत्वी तू खरंच खूप छान दिसते, आपण तिथे जाईपर्यंत तू हे घाल, मग तिथे गेल्यावरती मी हे काढून ठेवीन. तेव्हा कुठे ती ते घालायला हो म्हणाली. तिला तर एकटीनं बाहेर फिरायची भीती वाटते, मग ही एकटी कुठे चालली? तर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. पण खरं सांगू, मी आज एकटी नाही बरं का, माझ्याबरोबर माझ्या घरातली खूप सारी माणसं आहेत. छायाताई आहे, आमच्या मोठ्या आई आहेत, माझी जाऊबाई पूनमताई आहे आणि हिची लिपिलीसुद्धा आमच्यासोबत आहेत. आणि सोबतीनं जायला कुणी असेल ना तर मला अजिबात कसलंच टेन्शन येत नाही. मी खूप आनंदाने त्यांच्यासोबत निघून जाते. आणि ऋत्वीचंही मला काही आता टेन्शन नाही, कारण ऋत्वीचे दादा होते, त्यामुळे ऋत्वी मस्त आनंदाने मजा करतच राहिले हे मला माहीत होतं. आणि स्टेशनला येऊन पोचल्यानं बघते तर काय, हे झाड तोडलेलं. ह्या झाड तोडल्यामुळे ना स्टेशनचा शोच गेला होता. अजिबात चांगलं वाटत नव्हतं, खूप सुनं वाटत होतं. आणि त्यातही आमच्या स्टेशनला ना आज कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला होता, पण मी नेमकं ते काही शूट केलं नाही, कारण ते फार लांब होतं. हे खरंच एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की मुंबईमध्ये राहणं खाणं हे जेवढं कठीण आहे ना, त्यापेक्षा कठीण आहे की कामासाठी म्हणून सकाळ सकाळी ट्रेनचा प्रवास करणं. आणि हे जर तुम्ही करत असाल ना तर खूप सांभाळून करा, तुमची स्वतःची काळजी घेऊन करा, कारण तुम्ही तर कामासाठी म्हणून निघून जाता पण तुमच्या घरची मात्र तुमची वाट पाहत बसतात. आणि ना मी आज पहिल्यांदा अशी डोळ्यासमोरून वंदे भारत ट्रेन जाताना बघितली. या ट्रेनमध्ये बसून मी नक्कीच एकदा तरी कुठेतरी फिरायला जाईन. पण आम्ही स्टेशनला येऊन खूप वेळ बसलो, त्यानंतर कुठे आमची ट्रेन आली. मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो तर खूप प्रचंड गर्दी होती ट्रेनमध्ये. मग कधी आम्हाला थोड्या वेळाने आम्हाला बसायला जागा मिळाली आणि मग ना खाऊवाले काका आले होते, मग त्यांच्याकडून खाऊ घेतला आणि मग आम्ही सगळेजणं मस्त मज्जा करत खाऊ खात आम्ही पोचलो आमच्या स्टेशनपर्यंत. आणि त्यानंतर ना आम्ही बाहेर गेलो होतो दुकानात, कारण आम्ही जिथं जातो तिथं मी तर खूप वेळा गेले, पण छायाताई पूनमताई आणि आई पहिल्यांदाच चालले होते, मग त्यांनी थोडीशी छोटी भेट घेतली. मग आम्ही पोचलो ताईंच्या घरी, कारण मी तर खूप वेळा येऊन गेले, पण आई ताई पूनमताई या पहिल्यांदाच आल्या आहेत. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की आमच्या रमाताईंनी हे नवीन घर घेतलं आहे, जे यांनी पाहिलं नव्हतं, त्यामुळे सगळेजण रमाताईंचं घर पाहायला आले होते. मग आम्ही तिथे गेलो, तिथे खूप वेळ बसलो, गप्पा मारल्या आणि त्यानंतर खरंच खूप भूक लागली होती आणि रमाताईंनी जेवायला मस्तपैकी चिकन भात आणि भाकरी केली होती. आम्ही सगळेजण जेवायला बसलो, सगळ्यांनी मस्त गप्पा मारता मारता छान एकत्र जेवण केलं. मी आधी ऋत्वीला जेवायला घातलं, कारण तिला खूप भूक लागली होती आणि त्यानंतर मी मस्त आरामात माझं जेवण केलं. आणि माझं जेवण झाल्यानंतर मी बाल्कनीमध्ये बसून माझ्या व्हिडिओचं काम करत बसले होते. पाहिलं तर जास्वंदीच्या झाडाला ना हे मस्त फूल आलं होतं आणि त्यालासुद्धा ना अजून 4-5 कळ्या होत्या. जर ते सगळी फुलं फुलली असती तर त्या झाडाला खरंच खूप छान शोभा आली असती. आणि मी आतमध्ये बसून मस्तपैकी माझ्या व्हिडिओचं काम करत बसले होते, तोपर्यंत ऋत्वी तिच्या दादांसोबत गार्डनमध्ये जाऊन छानपैकी खेळूनसुद्धा घरी आली होती. मग मी सुद्धा थोडा वेळ सगळ्यांना जॉईन केलं. टी व्हीवरती मस्तपैकी गाणं वाजत होतं आणि ऋत्वी सगळ्यांना एंटरटेन करत होती. त्यानंतर संध्याकाळचे 6 वाजले, मग आम्ही सुद्धा घरी जायला निघालो. आणि जसे गेलो होतो ना तसेच मजा करत पुन्हा घरी आलो, त्यामुळे येताना जास्त काही शूटच केलं नाही. माताई, रेवांश आणि दाजी सगळ्यांना बाय बाय करून आम्ही पुन्हा घरी निघालो. आणि घरी आल्यावरती ना ऋत्वी मात्र आल्या मस्तपैकी झोपून गेली आणि मी माझं जेवण करायला सुरुवात केली. जेवणासाठी काही खास नाही, साधंच भात डाळ भाजी बनवावी म्हटलं, म्हणून भात कुकरला लावला होता. त्यामुळे भात झाल्यावरती भात काढून ठेवला आणि कुकरला डाळ लावून दिली. मग तेवढ्यातच ऋत्वीसुद्धा उठली आणि थोड्या वेळानं ऋत्वीचे पप्पासुद्धा घरी आले. येताना आम्हा दोघींसाठी ना छान मस्त मंचुरियन घेऊन आले होते. ऋत्वीला तर मंचुरियन फार आवडतात आणि मलाही आवडतात. मग ऋत्वीनं सुद्धा मंचुरियन खाल्ले आणि मी सुद्धा पोटभर मंचुरियन खाल्ले. त्यामुळे मला तर काही भूक लागलीच नाही, त्यामुळे जी काही भातडाळ केलं होतं ते फक्त ऋत्वीच्या पप्पांनाच जेवायला वाढलं. मग ते एकटेच जेवले, आम्ही दोघे अजिबात जेवलो नाही. आमचं मंचुरियनवरतीच पोट भरून गेलं. आणि त्यानंतर आम्ही लागलो होतो झोपण्याच्या तयारीला. माझ्या ऋत्वीने ना आज पहिल्यांदा हे ड्रॉवर खूप मेहनतीने बाहेर ओढून मला दिलं होतं, पण आम्ही काही झोपलो नाही, कारण आम्ही आलो होतो बाहेर,
कारण आज आमच्या सार्थक दादाचा बड्डे होता. सो आम्ही तिथे आलो होतो आणि आमच्या घरामध्ये ना लहान मोठ्यांचा कुणाचाही बड्डे असू दे, आम्ही 9 आणि 10च्या नंतरच सेलिब्रेट करतो. कारण कामाला जाणारी माणसं ही कधी कधी उशिरा घरी येतात. त्यामुळे 9-10च्या नंतर आम्ही सगळेजण पूर्ण एकत्र फॅमिली मिळून बड्डे सेलिब्रेट करतो. त्यामुळे बड्डेला ना अजूनच फार मजा येते. आमच्या घरातली जेवढी माणसं असतात ना तेवढीच बड्डेला खूप सारी होऊन जातात. मग आम्ही सगळ्यांनी छान मस्त सार्थकचा बड्डे एन्जॉय केला. तिथे थोडा वेळ बसलो, छान छान केक खाल्ला. चला, असा काही गेला माझा आजचा पूर्ण दिवस. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.